नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि यामध्ये पात्र शेतकऱ्यांना नियम व अटी काय आहेत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत। राज्यातील अंदाजे 93,55,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येत्या 15 ऑगस्टला मिळण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत 4 महिन्यांच्या टप्प्याने 3 समान हप्त्यामध्ये वाटली जाते। वेळापत्रकानुसार या योजनेतील 7वा हप्ता 15 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही। गेल्या वर्षी काही वेळा या योजनेचा हप्ता इतर सरकारी योजनांच्या हप्त्यासोबतच एकत्र जमा झाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जास्त पैसे मिळाले होते। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी आहेत। तर पहा, शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे। आपले KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 किंवा खाते उतारा यासारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे। जर तुमचे KYC बाकी असेल तर ते त्वरित पूर्ण करून घ्या। याशिवाय बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही हे तपासणेही महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा होणार आहे। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।